नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सदनात आज गदारोळ घातल्यानं कामकाजामध्ये आज वारंवार व्यत्यय आला. त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार तहकुबीनंतर अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. वर्तमानपत्रात आलेल्या अहवालाच्या प्रती फडकावत अण्णा द्रमुकचे सदस्य कार्ती यांच्यावर कारवाईची मागणी करत होते. कार्ती हे संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत. या संदर्भात चर्चेसाठी नोटीस द्यायची गरज असल्याचं दोन्ही सदस्यांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रश्नावर चर्चा करायला सरकार तयार आहे, मात्र यासाठी नोटीस देणं गरजेचं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टी संसदीय दल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे नेते यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, एलजेडीचे रामविलास पासवान, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी आदी ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये संसदेमध्ये एनडीएची रणनीती निश्चित करण्यासंबंधी चर्चा झाली. छत्तीसगड तेलंगण सीमेवरती सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीमध्ये 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी या नक्षलवाद्यांकडून एक AK-47 रायफल तसंच 8 बंदुका ताब्यात घेतल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. राज्यातल्या 9 विभागीय मंडळांच्या 4535 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा होत आहे. एकूण 17,27,496 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यावर्षीही विज्ञान आणि गणित या विषयांची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी देण्यात आली. त्याकरता विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षेच्या खोलीत उपस्थित करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 40 केंद्रांवरती 20,693 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्ह्यातल्या शहादा, नंदुरबार आणि पथराई या तालुक्यांमध्ये 3 नवीन केंद्रांना यंदा मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या 562 परीक्षा केंद्रांवरती 1,81,578 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 202 परीक्षा केंद्रांवरती 64,668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या वर्षापासून पहिल्यांदाच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रौढ लेखनिक घेता येणार असून पेपर सोडवण्याकरता प्रति तास 20 मिनिटं अधिक वेळ मिळणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेलाही आजच प्रारंभ होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबीवालीला आज मुळशी तहसीलदारांकडून टाळं ठोकण्यात आलं. 4,82,00,000 रुपयांचा बिगर शेती कर थकवल्यामुळे ही कारवाई आज करण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज दिवसभरामध्ये 777 अंकांची उसळी घेत तो 23,779 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 235 अंकांची वाढ होऊन तो 7,222 वर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 18 पैशांनी मजबूत झाला. बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यानं रुपया मजबूत झाला. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. या लढतीमध्ये भारतीय संघापुढे प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. कर्णधार धोनी, रोहित शर्मा आणि शिखर धवन जायबंदी असले तरीही भारताचं पारडं मात्र जडच मानलं जात आहे. गेल्या 2 दिवसात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर, चांदूर बाजार आणि धामणगाव रेल्वे या 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातील विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. जिल्ह्यातल्या 61 गावांमध्ये 9,028 हेक्टरमधील कांदा, गहू, हरभरा आणि संत्रा या पिकांचं नुकसान झालं आहे. 15 कोटी रुपयांची पिकं या पाऊस आणि गारपिटीनं उद्ध्वस्त केल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आलाय. राज्यात काल रात्रीही काही भागांना गारांसह अवकाळी पावसाचा फटका बसला. लातूर जिल्ह्यात रात्री सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. औसा तालुक्यातल्या भादा परिसरात गाराही पडल्या तसंच वीज पडून 5 जनावरं दगावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये अवसाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.